नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे मशरूमची। मशरूमपासून मी टोस्ट बनवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा मी हे 200 ग्राम मशरूम घेतलेलं आहे, चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कापायचं आहे ते। हा बटर आहे, बटर किती आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे। 3 मिरच्या आहेत, 1 चीज क्यूब आहे, हे अर्धा कप दूध आहे, हे चिली फ्लेक्स आहेत 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आहे, हे 5-7 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते बारीक चिरून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर केली, कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तरच घाला, तर जे काय जर आवडत असेल तर। हे मीठ घेतलं आहे अर्धा टीस्पून, हे अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, आणि हा एक मोठा कांदा घेतलेला आहे, फक्त एक कांदा, याला पण आपण चिरून घेऊ। आणि हे मी 8 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत, कारण का 200 ग्रामसाठी एवढे पुरेसे होतात 8 ब्रेड पीस, हे मोठे पीस आहेत। पण जर तुम्हाला हे जास्त लावायचं असेल सारण मशरूमचं तर तुम्ही 6 देखील घेऊ शकता। आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे आपले बहुतेक मशरूम कापून झालेले, हे बघा, हे घेतलं तरी चालतं, सगळ्या सकट घ्या मशरूम, हे पण छान शिजतं त्याच्यामध्ये। जास्त पातळ काप करू नका, साधारण असे जाड काप करा। आता आपण गॅसकडे जाऊया। बघा कांदा पण कापून झालेला आहे, छान लसूण पण छान बारीक चिरून घेतलेला आहे मी। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर पहा, इथे आपली कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये थोडंसं मी तेल घालते, अगदी अर्धा चमचा। आता ह्याच्यामध्ये बटर घालून घेते, बटरमध्ये छान होते ही रेसिपी। 1 टेबलस्पून मी बटर, हा पोहे खायचा चमचा आहे। बटर आपला विरघळलेला आहे, तर आता आपण सर्वप्रथम लसूण घालूया। या रेसिपीला लसूण लागतो, छान होतं। थोडंसं परतून घेऊया लसूण, छान लसणाचा सुगंध सुटलेला आहे। गार्लिक बटर, असे छोटे छोटे पीस करायचे, आणि तुम्हाला पाहिजे तर बारीक एकदम ठेचून घेऊ शकता तुम्ही असं। थोडासा याचा रंग बदलून घेऊया, नंतर कांदा टाक। लसूण छान परतून झालेला आहे, याच्यात आता मी कांदा घालून घेते। कांदा चांगला मऊ करून घेते। तर पहा, आता कांदा चांगला परतून झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण मिरची घालूया। मिरची बघा तुम्हाला किती हवी तेवढी, लहान मुलं खाणार असतील तर थोडे घाला मिरची, नाही घातली तरी चालेल। चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत वरून जरा। तर ह्याच्यामध्ये मशरूम घालून घेऊया। मशरूममध्ये मीठ घालून घेते मी। सर्व मी आता शिजवून घेते। तर बघा आपलं मशरूमचं पाणी छान सुकलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला आता हे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये मी दूध घालून घेते। ही स्लरी त्याच्यामध्ये टाकायची आहे। दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये, ही काळी मिरी पावडर, फास्ट करूया आता।
सॉस जरा सुकायच्या आत तर मला ह्याच्यामध्ये चीज क्यूब घालायचं आहे. हे मिश्रण सुकायच्या आत हे पटापट घालून घ्यायचं याच्यामध्ये. तर इथे बघा मी एक चीज क्यूब घेतलेला आहे, ते मी याच्यामध्ये घालून घेते. एक इन्ग्रेडियंट आपलं राहिलेलं आहे, ते तुम्हाला मी हे मिश्रण थंड झाल्यानंतर दाखवते. थोडीशी कोथिंबीर घालते मी. तुम्हाला आवडत असेल तुम्ही घाला कोथिंबीर याच्यामध्ये, नाही घातली तरी चालेल, कारण कोणाकोणाला कोथिंबीर आवडत नाही खायला, तर मी कमीच टाकली. तर आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया, मग पुढची कृती करूया. तर बघा आपला तवा तिथे गरम झालेला आहे, याच्यावर थोडंसं बटर घालून घेऊया. आपल्या ब्रेड टोस्ट करायचे आहेत. त्याच्यावर 3च ब्रेड आहेत, मोठे ब्रेड पीस आहेत ना, 3च ब्रेड पीस येतात त्याच्यावरती. छान क्रिस्पी करून घ्यायचे ब्रेड. वरून पण बटर लावूया. थोडंसं बटर अजून लावूया. ही रेसिपी तुम्ही करून बघा एकदा, आवडेल तुम्हाला. खूप छान टेस्टी होते अगदी. हे पहा आपले ब्रेड कसे छान क्रिस्पी झालेले आहेत, अशाने तुम्हाला दाखव. आहेत ना छान क्रिस्पी. तर आता हे काढून घेऊया, दुसरे ब्रेड ठेवूया. हे बघा छान कलर पण छान आला याचा. आता इथे आपलं एक इन्ग्रेडियंट मगाशी बोलली ना तुम्हाला, तर याच्यामध्ये क्रीम लागते. माझ्याकडे क्रीम नाही आहे, पण मी दुधावरची साय आहे ती मी घालते. इथे मी 3 टेबलस्पून घातलेली आहे साय. मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम वापरा. हे चांगले मिक्स करून घ्यायचे. मिश्रण आपलं छान गार झालेलं आहे. त्याच्यावर आता स्टफिंग भरून घेऊया. मी कशी मांडल्याप्रमाणे तुम्हाला कसं हवं आहे तसं, जास्त जाड पाहिजे हा थर किंवा पातळ पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. तर बघा आता आपलं हे सर्व भरून झालेलं आहे बघा कसं. तर आता हे मस्त कापून घेऊया याच्यामध्ये. मला आवाज आला की नाही? हे बघा मशरूम दिसते की नाही तुम्हाला?
हे बघा, बघा अशा प्रकारे आपण सर्व कापून घेऊया. तर हे बघा मंडळी, सर्व आपले टोस्ट एक प्लेटमध्ये काढून झाल्यात. त्याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकते. त्याचं राहिलं होतं जरा. तुमची आवड, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्याच्यावरती घाला, पण छान वाटतं. टोमॅटो केचप तुम्हाला कशाबरोबर आवडतात त्याप्रमाणे तुम्ही खा. आता एक खाऊन बघूया. खूप छान टेस्टी झाले, एकदम मस्त. तुम्ही पण करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.